नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार। मा पतित पावनी जगदायनी आनंद कंदिनी वरदायनी वैराग्यदायनी नर्मदा मैयाच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणाम। हा जो माझा चॅनल आहे संत विचार, या संत विचार चॅनलवरती मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार आणि सर्व मा नर्मदा मैयाचे परिक्रमावासी व्हिडिओ पाहणारे, परिक्रमामध्ये असणारे, परिक्रमा करणारे आणि परिक्रमा करण्याची इच्छा असणारे अशा माझ्या सर्व मा नर्मदा मैयाच्या भक्त परिवाराला साष्टांग दंडवत प्रणाम। प्रथमतः मी सगळ्यांची क्षमा मागून बोलतो, माझी तब्येत ही खराब आहे। आवाजावरून तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल की तब्येत खराब असल्या कारणाने मी व्हिडिओ बनवत नाही। आणि माझा पहिला एक चॅनल होता प्राचीन तीर्थावर स्थलोका इतिहास, ज्यामध्ये मी मा नर्मदा मैयाची परिक्रमेची पूर्ण माहिती ही हिंदीमध्ये देत होतो। पण काही तांत्रिक अडचणीमुळे तो माझा चॅनल डिलीट झाला म्हणा, किंवा काहीतरी अडचण आली, तो चॅनल माझा आता सध्या चालू नाहीये। तर मी माझ्या तमाम भारतातील, महाराष्ट्रातील जेवढे माझे महाराष्ट्रीयन माणसे आहेत, मा नर्मदा मैयाचे भक्त परिवार आहे, सर्वजण परिक्रमा करू इच्छितात। तर परिक्रमा करू इच्छितात सर्वांची परिक्रमा ही मा नर्मदा मैया लवकरात लवकर पुरी करो ही मैयाच्या चरणी मी पहिल्यांदा प्रार्थना करतो। पण मा नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना त्या परिक्रमेमध्ये महाराष्ट्रीयन माणसाकडून जी काही चूक होती ना, ती चूक, एका माणसाची चूक ही आपल्या मागे येणाऱ्या हजारो माणसांना भोगावी लागती, याच्यामध्ये काडी मात्रही कोणाला संशय नाही। आणि याचा अनुभव स्वतः मी परिक्रमेत असताना घेतलेला आहे। कारण महाराष्ट्रीयन म्हणल्यानंतर माणसाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा समोरच्याचा अगदी अक्षरशः बदलून जात असतो। तुम्ही जर कुठे आश्रमात गेलात आणि आश्रमात गेल्यानंतर तुमचा जो पेहराव राहतो, तुमच्या हातामध्ये जो व्यासदंड राहतो आणि तुमची जी भाषा शैली राहते, याच्यावरून तुम्ही तुमच्या राज्याची ओळख ही होत असते, तुम्ही कुठल्या राज्याचे नागरिक आहात। मग महाराष्ट्राचे जर म्हटल्यानंतर तर महाराष्ट्राची ओळख ही राहते, एक तर हिंदीमध्ये बोलत असताना हिंदी आपल्या मुखातून व्यवस्थित हिंदी निघत नाही, हा एक प्रकार पहिला। दुसरा प्रकार, आपल्या हातामध्ये असणारा व्यासदंड हा आपण आपल्या खांद्याच्या मापाचा ठेवतो आणि बाकीचे हे व्यासदंड एकदम छोटा, एकदम कमी साईजचा ठेवतात, कमी उंचीचा ठेवतात। यावरूनही तुम्ही महाराष्ट्रीयन आहात याची ओळख होते। अजून तुम्ही परिक्रमेत जात असताना वारकरी संप्रदायाचा जो तुम्ही गंध लावता, जो माझ्या कपाळावरती तुम्हाला दिसतोय वैष्णव, त्या वैष्णव गंधावरूनही तुमची ओळख ही महाराष्ट्रीयन म्हणून होत असते। तुम्हाला ज्यावेळेस बघतात, प्रथमतः आती आवडे तुळशी बुक्का हे चरण फक्त महाराष्ट्रामध्ये पांडुरंगाच्या बाबतीतच लागतं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अधिष्ठान, वारकरी संप्रदायाचे जे सगळ्यांचं एक आराध्य दैवत आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्यांच्या बाबतीमध्ये हे चरण गायले गेलेलं आहे। पांडुरंगाला हा बुक्का अत्यंत प्रिय आहे, म्हणून तुमची ओळख ही गंधामुळे ही होत असते, लक्षात असू द्या। आपण हिंदू म्हणत असताना, हिंदू सनातन म्हणत असताना आपल्या शरीरामध्ये काही अलंकार आहेत। जसं एखाद्या गृहिणीचे, एखाद्या सौभाग्य जी असते, सौभाग्य माता असते, माऊली असते, सौभाग्याचं लेणं असतं, कपाळाला कुंकू, गळ्यामध्ये मंगळसूत्र, हातामध्ये बांगड्या आणि कपाळामध्ये सिंदूर भरलेला असतो ना, त्याप्रमाणे पांडुरंगाचे जे भक्त आहेत, त्या भक्तांचे हे सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे कपाळ, आणि त्या कपाळावरती लावल्या गेलेला भगवंताच्या नावाचा गंध, हा गंध तुमची ओळख ही व्यवस्थित रित्या समोरच्याला करून देत असतो। म्हणून माझ्या महाराष्ट्रीयन नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जाणाऱ्या सर्व माझ्या मराठी बांधवांना
एक कळकळीची विनंती आहे की आपण आपल्या कपाळावरती कुठला ना कुठला तरी एक गंध हा हमेशा लावत जा, म्हणजे कायम लावत जा. ही एक आपली ओळख आहे. मग परिक्रमामध्ये जात असताना ही तर मी महाराष्ट्रीयन लोकांची ओळख सांगितली, पण महाराष्ट्रीयन लोकांकडून होणाऱ्या चुका आहेत. त्या एकाच्या चुकामुळे जाणारे हजारो असतील, हजारो नाही तर 10,000 लाखो समाज हा मा नर्मदा मैयेच्या परिक्रमेमध्ये जात असतो. मागच्या वर्षी साधारणपणे 25 लाख मा नर्मदा मैयाची परिक्रमावासियांची संख्या 25 लाख सांगितली होती. तर त्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्रीयन लोकांची गिनती होती. हे सांगायलाही मला अभिमान वाटतो. 2.5 लाख समाज हा महाराष्ट्रातील होता. मराठी बांधव यांनी 2.5 लाख लोकांनी मा नर्मदा मैयाची परिक्रमा केली. आनंदाची गोष्ट आहे, करतायत. आणि आजही तुम्ही जरी गेलात तरीही सगळ्यात जास्त महाराष्ट्रीयन लोकांची तुम्हाला त्या ठिकाणी परिक्रमा करण्यामध्ये आणि परिक्रमा करण्यासाठी गर्दीही जास्त दिसेल. फक्त गर्दी ही कामाची नाही, त्यामध्ये काहीतरी दर्दीही असावे. गर्दी तर सर्वत्र होत असते, पण परिक्रमेमध्ये दर्दी असावे. मग दर्दी कसे असावेत? परिक्रमेचे काही नियम आहेत, ते नियम आपण पाळले गेले पाहिजे. परिक्रमा सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला 2 स्थानार्थी भेटतात, महत्वाचे स्थान. एक आहे अमरकंटक आणि एक आहे ओंकारेश्वर. पण अमरकंटक हे मा नर्मदा मैयाचं उद्गम स्थान आहे. उद्गम स्थान म्हणजे ज्या ठिकाणाहून मा नर्मदा मैयाचा प्रवाह हा निघालेला आहे, मैयाचं जन्मस्थळ आहे, ते म्हणजे अमरकंटक माईकी बगिया ज्याला असं म्हटलं जातं. पण माईकी बगिया जर तिथून आपण परिक्रमा सुरू केली तर पुन्हा आपल्याला अमरकंटक मध्ये जाऊन परिक्रमा पूर्ण करावी लागेल. आणि पूर्ण केल्यानंतर पुन्हा अमरकंटक वरून ओंकारेश्वरला भगवान ममलेश्वर आणि भगवान श्री ओंकारेश्वरजीवरती जलाचं तुम्हाला काय करावं लागल? जल अर्पण करावं लागल. म्हणून सगळ्यांना व्यवस्थित परिक्रमा उचलायची असेल तर त्या सर्वांना एकच विनंती आहे, ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचला. कारण का, दुसऱ्या कुठल्याही घाटावरून जर तुम्ही परिक्रमा उचलत असाल तर तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी जाऊन परिक्रमा पूर्ण करायची आणि त्या जागेवरून पुन्हा गाडीचा प्रवास करून ओंकारेश्वर ममलेश्वर भगवंतावरती जल चढावा लागतं. जोपर्यंत भगवंताला जल अर्पण होत नाही तोपर्यंत तुमची परिक्रमा ही पूर्ण होत नाही. अत्यंत महत्वाचा मुद्दा. परिक्रमा कुठून उचलावी? ओंकारेश्वर उत्तम स्थान. दुसरा, परिक्रमामध्ये जात असताना काय करायचं काय नाही करायचं याच्यावरती लक्ष द्यायचं. परिक्रमेमध्ये जात असताना परिक्रमेमध्ये आपल्याला पूर्णपणे 3 महिने परिक्रमा करा, 6 महिने परिक्रमा करा, 5 महिने करा, 4.5 महिने करा, 3 वर्ष 13 महिने, 3 वर्ष, तुम्हाला सांगतो 3 महिने आणि 13 दिवस अशी जर मोठी परिक्रमा केली तरीही तिचा काय नियम असतो? कोणतीही परिक्रमा करा, त्याचे नियम साधारणपणे एक आहे महत्वाचा, ब्रह्मचार्य आपल्याकडून पाळल्या गेलं पाहिजे. ब्रह्मचार्य म्हणजे काय? तर आपण परिक्रमेत असताना आपण आपली कुठल्याही प्रकारचे केश हे काढू शकत नाही. म्हणजे एकदा मुंडन केलं तर ते मुंडन परिक्रमा पूर्ण होईपर्यंत आपण ते मुंडन पुन्हा करायचं नाही. दाढीही करायची नाही आणि कटिंगही करायची नाही जोपर्यंत परिक्रमेमध्ये आहे तोपर्यंत. हा पहिला महत्वाचा मुद्दा. दुसरा, परिक्रमेमध्ये जात असताना परिक्रमा ही सकाळी सूर्योदय झाल्यानंतर परिक्रमेमध्ये चालायला आपण प्रारंभ करायचा आहे. कारण काय होतं, आमचे महाराष्ट्रीयन जे आहेत, बंधू आहेत, आमचे बांधव आहेत, ज्येष्ठ असतील, वरिष्ठ असतील, आमच्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्यावेळेस माऊलींच्या सोहळ्यामध्ये जातात, दिंडीमध्ये जातात, तर त्या ठिकाणी पहाटे लवकर उठतात आणि अंधारामध्ये ते त्या वारीमध्ये, पायी वारीमध्ये चालण्याचा त्यांचा हा प्रघात पडलेला असतो. पण तो प्रघात फक्त महाराष्ट्रासाठी आहे. तर महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतर नियम हा असा असतो, ज्या ठिकाणी आपण जातो ना तर त्या ठिकाणची पूर्ण माहिती आपण घ्यावी आणि मगच त्या ठिकाणी पाऊल टाकावा. कुठलाही असो, शाळेचा असू द्या, कुठलंही जरी तुम्हाला नोकरी करायची असेल, कुठल्या मंदिरात जायचं असेल, तर कुठल्याही ठिकाणी जायचं असेल तर प्रथमतः तुम्हाला त्या ठिकाणची संपूर्ण माहिती
आणि नियम हे माहिती असावेत, नाहीतर तुमची त्या ठिकाणी अवज्ञा करण्यात येत असते. ही चूक आपले महाराष्ट्रीयन बांधव करत आहेत. म्हणून मी सर्वांना सतर्क करतो, सगळ्यांना सावधान करतो. कोणाचा मुलगा म्हणून, कोणाचा भाऊ म्हणून, तर कोणाचा मी काय जास्त ज्ञानी नाहीये, पण माझा अनुभव आहे. आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जर हिंकस असेल आणि जर आपल्याला कोणी डावलून एखादा शब्द चुकीचा बोलला तर अंतःकरणामध्ये माणसाच्या छिद्र पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी आधीच तुम्हाला सावध करतोय. लहान भावाप्रमाणे, मुलाप्रमाणे, कोणाच्या भावाप्रमाणे, तर ज्याला जसं वाटेल तसं मी तुम्हाला सांगण्याचा मी अनुभव घेतलाय ते मी आपल्या समोर शेअर करत आहे. मी कुठल्याही मराठी माणसाची निंदा अथवा हे करत नाहीये, हेडाळणा करत नाहीये. जे खरं परिस्थिती आहे त्या खरी परिस्थितीची जाणीव मी तुम्हा सर्वांना करून देत आहे. आणि मी जे सांगतो हे सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर, जरी नाही आलं तरी तुम्ही ज्यावेळेस गोमुख घाटावरती संकल्प उचलायला जाताल त्यावेळेस तुम्हाला काही नियम हे सांगितले जातील. ते नियम मी तुम्हाला अगोदर सांगतो. काही छोटे छोटे महत्वाचे नियम आहेत. माँ नर्मदा मैयाची परिक्रमा करत असताना सूर्योदयाच्या नंतर परिक्रमा सुरू करायची आणि सूर्यास्त होण्याच्या पूर्वी परिक्रमा ही आपल्याला थांबवायची असते. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा एक झाला की परिक्रमा कधी सुरू करायची. दिवसाची सुरुवात ही सूर्योदयानंतर परिक्रमा चालू करायची आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर अर्धा तास आपली परिक्रमा ही पूर्णविराम द्यायची. परिक्रमेला पूर्णविराम देऊन कुठेतरी एका आश्रमात म्हणा, कुठेतरी आपल्याला रात्रीचा आश्रय हा भेटल त्याच ठिकाणी आपल्याला थांबायचं आहे. दिवसाला किती किलोमीटर चालायचं आहे, दिवसाला किती किलोमीटर चालायचं, प्रथमतः मी तुम्हाला एक सांगू इच्छितो. माणसाने कितीही ठरवलं तरी माणूस हा आपल्या स्वतःच्या गणिताने परिक्रमा ही पूर्ण करू शकत नाही. आणि ज्याने कोणी हा आग्रह केला तर त्या व्यक्तीला गाडीवरती बसून पुढेही जावं लागलं म्हणजे परिक्रमा त्यांची परिक्रमा ही खंडित झालेली आहे. म्हणून तो नियम करत असताना साधारणपणे तुम्ही जर दिवसाला 25 ते 30 किलोमीटर जरी चाललात तरी 4.5 ते 5 महिन्यामध्ये तुम्ही परिक्रमा ही व्यवस्थितरित्या पार पाडता. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये कुठल्याही प्रकारची पीडा ही शरीराला होत नाही. म्हणून 30 किलोमीटरच्या पुढे परिक्रमेमध्ये चालायचा नाही आणि कोणी जास्त चालण्याचा आग्रहही करायचा नाही. कारण आग्रह हा माणसाच्या दुःखाला कारणीभूत ठरत असतो. त्यामुळे हा एक नियम आहे. परिक्रमेमध्ये चालत असताना 30 किलोमीटरच्या पुढे चालायचं नाही. परिक्रमेमध्ये गेल्यानंतर माणसाने आपल्या पैशाचा कुठेही जास्त मोठेपणा दाखवायचा नाही. कुठल्याही आश्रमात गेल्यानंतर आपण काय आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कुठं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण जसं म्हणतो ना, 2 लोकांचं जेवण बनवायचं, एवढे पैसे देतो, एवढे पैसे देऊन आम्हाला जेवण बनवून द्या, असं चालणार नाही. परिक्रमेचा नियम आहे, जर तुम्हाला कोणी करून दिलं तर त्याचं भोजन तुम्ही स्वीकारू शकता. जर कोणी सदाव्रत दिलं तर स्वतःला बनवावं लागतं आणि स्वतःने बनवून ते खाल्लं पाहिजे. एवढंच नाही तर स्वतः बनवून स्वतः खाण्या अगोदर जे आपल्या सोबत परिक्रमावासी असेल त्यांना अगोदर पोटभर जेवण घालावं आणि उरलेलं उष्टान्न आपण खाल्ल्याने काही हरकत नाही. उष्टान्न म्हणजे उच्चिष्ट ज्याला म्हणतात, सगळ्यांचं खाऊन पात्रामध्ये उरल्यानंतर. नाही तर तुम्ही म्हणताल महाराज उष्ट खायचं सांगताय, हे चुकीचं सांगताय, तर काहीतरी ज्ञान पाजणारे कमेंट करतील. पण त्यांच्यासाठी महत्वाचं उष्टान्न म्हणजे उरलेल्या अन्नाचा प्रसाद ग्रहण करून मग आपण तो खाऊ शकतो. माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेचा हा एक नियम आहे, अत्यंत महत्वाचा आहे. अजून माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये जात असताना तुम्हाला काही लोक दक्षिणाही देतील, काही लोक खाद्यपदार्थही देतील, अनेक विविध प्रकारचे तुम्हाला भेटत जाईल. पण त्यामध्ये आपण जेवढा सढळ हाताने पुढच्याला दान देऊ, ज्याला कोणाला ज्याची गरज आहे ती वस्तू जर दिली तर त्यामध्ये माँ नर्मदा मैयाला आनंद आहे. चालू परिक्रमेमध्ये तुम्हाला जर कोणाला वाटलं की अत्यंत महत्वाची आवश्यकता, कोणाला काही गरज आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी ही पुरवू शकता आणि स्वतःलाही मदत तुम्हाला होऊ शकते. माँ नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अडचण येणार नाही.
प्रत्येकाच्या मनामध्ये अनेक प्रश्न राहतात की परिक्रमेमध्ये जात असताना जंगल लागतं, तर त्या जंगलामध्ये विविध वन्य प्राणी असतात, हिंसक प्राणी असतात, तर त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा. तर प्रथमतः मी तुम्हाला सांगतो, तुमच्या नजरेसमोर कुत्रा हा प्राणी सोडून दुसरा कुठलाही प्राणी येणार नाही. जो तुम्हाला हानी पोचवू शकेल असा कुठलाही प्राणी तुमच्या डोळ्यासमोरही येणार नाही आणि पूर्ण परिक्रमेमध्ये तुम्हाला कधीही भेटणार नाही. त्यामुळे परिक्रमेमध्ये जाण्यापूर्वी किंवा जाण्या अगोदर आणि जात असताना मनामध्ये ही भीती बाळगणी सोडून द्या की बाबा मी एकटा जाईन, मला काही माहिती नाही, तर वन्य प्राण्याने माझ्यावरती हल्ला केल्यानंतर मी काय करायचं, माझ्याकडे भाला नाही, धनुष्यबाण नाही, बंदूक नाही, कट्टा नाही, तर ही काही कट्टा थट्टा कशाचाही काही गरज नाही, कारण साक्षात परिक्रमावासींसोबत माँ नर्मदा मैया ही सोबत चालत असते. हा विश्वास आपला असला पाहिजे. परिक्रमेमध्ये जात असताना सकाळची माँ नर्मदा मैयाची पूजा केल्याशिवाय परिक्रमेत पुढे जायचं नाही. संध्याकाळीही माँ नर्मदा मैयाची आरती केल्यानंतरच भोजनाचा प्रसाद ग्रहण करायचा आणि मग आपण विश्राम घेऊन सकाळी परत आपल्या वेळेनुसार 4:30-5 वाजता, त्याच्या अगोदर कोणीही उठू नका. आश्रमामध्ये ज्यावेळेस आपण राहतो सांगण्यासारखं खूप मोठं आहे. व्हिडिओ मोठा होत जाईल तर तुम्ही ही व्हिडिओ बघण्यासाठी थोडंसं कानगाडं करताल, म्हणून मी छोटं सांगत आहे. जर वाटलं तर मी तुम्हाला पूर्ण एक माहिती अजून देईन. तर आश्रमावाले आपल्याला रात्रीचं भोजन करून ते रात्री 11:30 ते 12 पर्यंत ते सगळं उरकून भांडे वगैरे साफ करून ते झोपत असतात. आणि त्यांची इच्छा अशी राहते की ज्यावेळेस आपण आश्रमात गेल्यानंतर नर्मदे हर आसन कहा पे लगाए असं विचारतो, तर त्या टायमाला ते प्रेमाने तुम्हाला सांगतात महाराज जी इस जगह पे आप आसन लगाइए, त्या आश्रमामध्ये. मग सकाळी त्यांची इच्छा असती की तुम्ही सकाळी त्यांचा चहा किंवा नाश्ता, ज्या आश्रमामध्ये जशी व्यवस्था असेल त्या चहाचं ग्रहण किंवा नाश्त्याचं ग्रहण केल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ नये, अशी त्यांच्या मनामध्ये जर इच्छा असते. जर आपण पहाटे 4 वाजता 3 वाजता उठलो तर सोबतच्या परिक्रमावासियांनाही तकलीफ ही आपल्याकडून होत असते, त्रास हा होत असतो. म्हणून काही नियम आहे. 4:30-5 नंतर तुम्ही उठून स्वतः स्नान वगैरे करून पूजा वगैरे करून सूर्योदयानंतर परिक्रमेला तुम्ही आनंदाने जाऊ शकतात. हे काही छोटीशी नियमावली आहे. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडलास तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा. कारण येणारे व्हिडिओची माहिती आम्ही तुम्हाला अशीच देत राहू. येणारे नवनवीन व्हिडिओ जे राहतील माँ नर्मदा मायेच्या परिक्रमेमध्ये, त्याची माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे आवश्यक अशी महत्वाची माहिती देत असतो. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली सेवा माँ नर्मदा मायेच्या चरणी अर्पण करतो. तुम्हा सर्व परिक्रमावासियांच्या चरणी मी समर्पित करतो आणि माझ्या व्हिडिओला पूर्ण विराम देतो. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.